व्हिएतनाम मधला आज दुसरा दिवस आम्ही चाललोय ते फिरायला. वाव, आणि अशी मला ही हॅट सुद्धा घ्यायची आहे. हिने जशी हॅट घातलेली आहे मस्त. इकडच्या गाड्या खूप छान आहेत बघा. गाडी बघा, गाडी किती सुंदर आहे, मस्त आहे. आता आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आलेलं आहे. तर हे इथे एक आर्ट गॅलरी आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आहेत जे हँडिकॅप लोकांनी बनवलेले आहेत. क्राफ्ट आहे मेड बाय, म्हणजे त्या हँडिकॅप लोकांनी बनवलेलं आहे सिन्स 1976. After the Vietnam War, 1976, we opened it again. And here we have Mr. Can. Mr. Can will be the local guy and speak English very well. And he will introduce you every single step, how they can make from one piece of wood to the very beautiful painting over here by month and by the handicapped people. So please follow Mr. Can and he'll show you everything. John, St. John. Welcome to Handicraft Factory. Any car is some other apparel. तर इथे यांनी आम्हाला माहिती दिली की कशा प्रकारे एक शेलपासून हे पेंटिंग्स बनवले जातात आणि बाय हँड बनवले जातात. तर वेगवेगळ्या प्रकारचे शेल्स आणि त्याला गरम केलं जाते, त्याला कसं कलर दिलं जातं आणि त्यापासून या अशा पेंटिंग्स कशा बनवल्या पाहिजेत, त्याची प्रोसेस काय, याची सगळ्याची माहिती इथे आम्हाला यांनी दिली. Use something like this. Then tap to break the shell into tiny to get the flat surface. A lot of patience. And here we have a different brush. Ladies and gentlemen, do you know this man? Yes. Who's he? Buddha. The Buddha. Buddha. This picture made by the eggshell and eggshell powder. Oh, eggshell powder and Here eggshell. is eggshell powder. Okay. We have to put the shell into the machine, then grind the shell, get a powder. Or on this picture, you see, it's a product made by the eggshell also. Okay, nice. Dark eggshell. But the dark eggshell color is white. Over here, different color. We don't paint color on it. We don't put color on there. Why is that? Because of the addict, they will burn the shell on the fire to get a different color. Stick on there for it in that picture. Everything here just hand done. We don't use machine. No machine. No machine. ते सगळं हाताने बनवलं जातं, हँडमेड. She tapped to break the shell into tiny pieces. तर इथे वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत आतमध्ये. बाहेर आम्ही पाहिलं की हे कसं बनवलं जातं एक शेलपासून. तर कलर येण्यासाठी एक शेलला गरम पण केलं जातं. आणि हे सगळी लोकं जे आधी वॉर झालेली 1965मध्ये जेव्हा अमेरिकेने इथे बॉम्ब टाकलेले, त्याच्यामुळे व्यंगत्व आलं आणि त्याची पुढची पिढी पण तशीच झाली. आणि ही ती पिढी आहे ज्यांच्यामध्ये हँडिकॅप आहेत काही लोकं. आणि हे लोक इथे हे सगळं क्राफ्ट बनवतात. तर त्यांनी हे बनवलेले सगळे क्राफ्ट आहेत. त्यांनी आम्हाला आता बाहेर प्रोसेस दाखवली आणि आता आतमध्ये हे सगळे डिझाईन्स केलेले आहेत आणि खूप सुंदर आहे. ह्या गॅलरीला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि जर इथे खरेदी करू शकाल तर करा. खूपच छान आहे.
तर आता मी आलो ते टनल बघायला. एक सिटीपासून 1-1.5 तासावर आहे आणि आता इथे आम्ही तिकीट्स काढले आणि आता पूर्ण जंगलातून जायचं आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर टनलमध्ये अगदी वाकून जायचं आहे. Okay. Oh my God. Yes. So this is one of the secret entrance to get in the tunnel. With the original size. Yes. But be careful. We need a sample before everyone to try. So please stay a bit further. And we need the help from the ranger to show you how to get in and get out of the tunnel. Yes. Wait, 1 minute. Okay. So firstly, camouflage all around the leaves. मी तो गोरिल्लावाला व्हिडिओ पाठवला त्याच्यात हे सगळं आहे. किती लोकांनी ते आम्ही टाकू वरून झाकण. आता ते खाली पकड. नाही सरळ कर हात. येस. गेली पूर्ण बंद कर. येस. प्राणायाम कर आतमध्ये. Good. Okay, very good. गुड. अभी ऊपर रखे. अरे गुड. Okay, fighting bunker. Okay, First level. The ranger will sit in here and holding the rifle and waiting for the enemy to come, and they will shoot outside by the hole. And here is the path to escape. You see, this is one of the smallest we have. तर इथे हा टनल आहे आणि याच्यातनं आम्ही आतमध्ये जाणार आहोत सगळे 20 मीटर आतमध्ये. तर ह्यांची जी युद्ध पद्धती आहे इथे जंगलामध्ये असे छोटे छोटे टनल केलेले आणि त्याच्यामध्ये सोल्जर्स राहायचे. बंकर सुद्धा होते तिथे. आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी बांबूद्वारे हवा पण म्हणजे हवा जाण्यासाठी मार्ग केलेले जेणेकरून हवा आतमध्येपर्यंत जाईल. तर अमेरिकन सोल्जर्सपासून वाचण्यासाठी हे सगळं होतं. हा एरिया अराउंड 200-250 मीटरपर्यंत पसरलेला. 6-7 गावं यामध्ये बसलेली होती आणि अशा प्रकारे ह्यांनी असं जंगलामध्ये केलेलं आहे की जेणेकरून हे जे व्हिएतनामचे सोल्जर्स होते ते खाली वगैरे लपून राहायचे. बंकर होते आणि तिथून ते फाईट करायचे. आणि अमेरिकन लोक उंच असल्यामुळे आपले जाऊ शकत नव्हती किंवा गेली तर ती फसायची. आणि इथे जंगलामध्ये ट्रॅप्स पण होते जे तुम्हाला मी मध्ये दाखवले. तर आता हे यांनी आमच्यासाठी बनवलं आहे. तिथे आम्हाला असं रोल करून जायचं आहे. ते बघा माझे एक पार्टिसिपेंट जायला लागलेत म्हणजे आम्हाला अक्षरशः रोल करत खाली बेंड करत जायचं आहे आणि फक्त आपण बसू शकू एवढीच जागा आहे. तर बघू ट्राय करूया कसे ते लोकांनी तेव्हा फाईट केली असेल. हॅट्स ऑफ टू सोल्जर्स. Local people, they sharpen the bamboo and they put it into the hole. Yes, very popular trap used in the war camp because very easy to make, very easy to use. You just have to be carefully cover on the trap and you let the enemy fall down into the trap. This trap will buy more time for the Vietnamese gorilla. So if you hit them and you run, on the way running you have more chance. So you can choose to run from the battlefield or continue to hide in somewhere and shoot them again. Very useful trap. तर इथे लंचचा जुगाड झालेला आहे. ठेपला आणि पुरणपोळी सगळं मिक्स आहे. अशा प्रकारे आम्ही इथे जेवण केलेलं आहे आणि जेवणाचे पैसे वाचवलेले आहे. तर आता वाजले 3 आणि आम्ही आलो होते पगोडा इथे बघायला. चायनीज पगोडा आहे.
सगळे इथे प्रार्थना करतायत. आतमध्ये शूटिंग करायला अलाव नसल्यामुळे मला करता आलं नाही व्हिडिओ शूट. आणि हे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो ते हॉटेलवरती, तिथे फ्रेश झालो आणि मग आम्ही निघालो ते डिनर डेटसाठी क्रूजवरती. संध्याकाळ 6:30 वाजल्यात आणि आम्ही आलो होती क्रूजवरती डिनर डेटसाठी. तर ही आमची क्रूज आहे आणि खूप मस्त वाटतंय आता इथे. चला तर आता आपण क्रूज एन्जॉय करूया. तर इथे क्रूजवरती खूप मस्तपैकी गाणी वगैरे होती आणि इंडियन सॉन्गसुद्धा यांनी प्ले केले. खूप छान डान्स होता आणि फार मोठी क्रूज आहे, म्हणजे तिथून असं मस्त वाटतंय. संध्याकाळची वेळ आहे, तर तुम्ही व्हिएतनामला आलात तर ह्या क्रूजवरती नक्की या आणि इथे डिनर डेट नक्की एन्जॉय करा. फूड व्हिएतनाम होतं, म्हणजे थोडं जरा फूड तुम्हाला जमेल की नाही माहीत नाही, पण ठीक आहे, तुम्ही व्हेज पण ट्राय करू शकता. पण फूड आयटम खूप मस्त होते आणि खूप जास्त होते. डिनर डेट एन्जॉय करून आम्ही गेलो ते हो ची मिन्हमधली सगळ्यात हॅपनिंग स्ट्रीट. तर आजचा हा सेकंड डे व्हिएतनाममधला. तर उद्याच्या तिसऱ्या दिवशी आम्ही व्हिएतनाममध्ये कुठे कुठे फिरणार आहोत हे बघायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.